नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत टेफ्लॉन 500 टॅब्लेट. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही टॅब्लेट कशी घ्यायची, कोणी घ्यायची आणि कधी घ्यायची. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर व्हिडिओ आपण बघूया टेफ्लॉन 500 टॅब्लेटचा. ही जी टॅब्लेट आहे ती सर्वायवर कंपनीची आहे आणि 10 गोळ्यांची स्ट्रीप असते. 201 रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलला मिळून जाईल अशी ही टॅब्लेट आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला तर बघूया टेफ्लॉन 500 टॅब्लेटबद्दल माहिती. यामध्ये 2 कंटेन आहेत. एक जे आहे ते डायसोमाइन 450 mg आणि दुसरं जे आहे ते हेस्पेरिडीन 50 mg. डायसोमाइन जे आहे ते अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट मेडिसिन आहे आणि हेस्पेरिडीन आहे ते पण अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट मेडिसिन आहे. हे एक अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट व्यतिरिक्त हे एक फ्लॅवोनॉइड्स आहे, म्हणजेच मेडिसिन आहे. म्हणजेच आपलं जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेशन सिस्टीम, त्याला ठीक करण्याचं काम करतं. जेव्हा पण नसामध्ये लिकेज होतं, कमजोर होतं, ज्याच्यामुळे सर्क्युलेशन चांगलं होत नाही किंवा सर्क्युलेशन होत असताना ब्लड लिकेज होतं, यामुळे खूप त्रास होतो. कधी कधी काय होतं, नसा फुगतात, ब्लडचं प्रेशर असल्यामुळे काय होतं त्या जागेवर सूज येते. हे सगळं मूळव्याधच्या कंडिशनमध्ये होतं किंवा पाईल्सच्या कंडिशनमध्ये होतं. म्हणूनच ही टॅब्लेट ज्यांना मूळव्याधाचा पाईल्सचा त्रास आहे त्यांना डॉक्टर घ्यायला सांगतात. ज्या लोकांना पण मूळव्याधाचा त्रास आहे ते लोक ही टॅब्लेट घेऊ शकतात. यासोबत तुम्ही एखादी ॲनिमेसलाईड किंवा साधी पेनकिलर पण टॅब्लेट घेऊ शकतात, त्याने तुम्हाला लवकर फरक पडेल. चला तर आपण त्याचा डोस बघूया. त्याचा डोस जो आहे, म्हणजे काही लोकांना जर जास्त त्रास होत असेल तर ते 2 टाईम घेऊ शकता आणि थोडा कमी त्रास असेल तर तुम्ही 1 टाईम ही टॅब्लेट घेऊ शकता. आपण त्याचे साईड इफेक्ट्स बघूया. काही पेशंटना काय होतं, तसे तर त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे, पण थोडेफार काही होऊ शकतात. काही पेशंटना अपचन होऊ शकतं, कोणाला जुलाब लागू शकतात, कोणाला मळमळ उलटी होऊ शकते, कोणाचं डोकं दुखू शकतं आणि इचिंग पण होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.